पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक भयानक अशी घटना समोर आलेली आहे। 14 ते 15 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी आहे। या मुलीनं तिच्याच घरामध्ये एका बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिच्या कुटुंबाला समजलं की ती खरं तर गर्भवती होती आणि तिच्यावर यापूर्वी लैंगिक अत्याचार झालेले होते। आता या प्रकरणामध्ये या मुलीला ऍडमिट केलेलं आहे, तर दुसरीकडे गुन्हा सुद्धा दाखल झालाय। नेमका कोणत्या कायद्याअंतर्गत हे सगळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीवर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर झोन 1 चे डीसीपी कृषिकेश रावले सर आहेत। सर, काय नेमकं घडलं होतं आणि कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला? आम्हाला ही घटना 1 फेब्रुवारीला करण्यात आली। त्या दिवशी एक अल्पवयीन मुली 15 वर्षाची जी आहे तिचं रूममध्ये असताना तिचा रक्तस्राव झालेला होता। वरतून एक नवजात शिशूला तिने जन्म दिला होता। ही घटना तिची बहीण जेव्हा आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत होती, ती दरवाजा खूप वेळेस खटखटवला, पण दरवाजा आतून बंद असल्यामुळे तिचा भाऊ आल्यानंतर मग त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ते आतमध्ये आले। तेव्हा त्यांनी बघितलं की तिच्या लहान बहिणीने एक नवजात शिशूला जन्म दिलेला आहे आणि तिचा भरपूर रक्तस्राव असा झालेला आहे। ते बघताच त्या दोघांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, भरती केल्यानंतर मग तिथून MLC रजिस्टर झाली। MLC मार्फत आम्हाला इन्फॉर्मेशन अशी मिळाली। ते कळताच आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। गुन्हा दाखल करताच आरोपीला पण अटक केलेली आहे। ही जी पूर्ण कारवाई आहे ती भारतीय न्याय संहिता कलम 64, 65 आणि 69 याच्या अंतर्गत केली आहे आणि सोबतच पोक्सो चे 4, 6, 8, 12 या कलमांनुसार आम्ही हा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। या मुलीवर अंदाजे किती वेळापासून हे सगळे अत्याचार केले जात होते आणि याआधी कधीच ही मुलगी कुणालाच काही बोललेली नव्हती का? म्हणजे तसं काही इंट्रोगेशनमध्ये आलंय का? नाही मॅडम, ही मुलगी घरच्यांना पण त्यांनी काही सांगितलं नाही, वरतून बाहेर पण कोणाला काही सांगितलं नाही। मुळातच आपण म्हणू शकतो की ती नाबालिक असल्यामुळे आणि लहान असल्यामुळे ती एखाद्या वेळेस घाबरली असावी। असं आहे की किती वेळेस झालं हे याची इन्फॉर्मेशन अजून आपण नाही घेऊ शकलो। दोघं नाबालिक, ती मुलगी आणि तो नवजात शिशू, दोघांचं तब्येत आता स्टेबल आहे। जशी त्यांची स्टेबिलिटी अजून वाढेल तेव्हा इंट्रोगेशनमध्ये आपल्याला कळेल की नक्की काय झालं होतं, तेव्हाच तर आपण वाट बघून आहात मॅडम। सर, अशाच पद्धतीनं खरं तर अशा पद्धतीने लहान मुलांवरचे अत्याचार किंवा लहान मुलांकडून केले जाणारे गुन्हे हे सातत्यानं वाढताना पाहायला मिळतात। DCP म्हणून तुमचं तरुणांना काय आव्हान असणार आहे? नक्कीच मॅडम, आपण जर बघाल 2024 आणि 2025चं जर कंपॅरिझन केलं तर सगळ्या गुन्ह्यांमध्ये घट आलेली आहे। मर्डर असेल, खुनाचा प्रयत्न असेल किंवा महिलांवर होणारे जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये पण घट आलेली आहे। आपण असं म्हणू नाही शकणार की अशा गुन्ह्यांमध्ये वाढ होते। नक्कीच आपल्याला यांच्या सगळ्यांवर कंट्रोल येण्यामध्ये थोडा सक्सेस आहे। सगळ्यांना मी सांगेल की जोरात पोलिसांचे प्रयत्न चालूच आहे। दामिनी पथक आहे, त्याच्यानंतर मग निर्भया पथक आपलं कार्यरत आहे आणि या गुन्ह्यांची पण संख्या वर्षानुवर्षे कमी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि एकदम सेफ वातावरण सगळ्यांसाठी राहील हे आम्ही निश्चित करू। नक्कीच माझ्याबरोबर कृषिकेश रावले सर होते। जसं सरांनी सांगितलं, या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे, आरोपीला अटक सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर पुढची सगळी जी काही तपास आणि कारवाईची प्रक्रिया आहे ती सुद्धा चालू झालेली पाहायला मिळते। त्यामुळे या आरोपीला आता नेमकी कोणती शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।